नवीन कथा सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्या दर्शकांचे मनापासून धन्यवाद. माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. मी अशाच नवनवीन कथा तुमच्यासाठी यापुढेही आणत राहीन. चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी कृपा करून चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. चला तर मग सुरू करूया एका नवीन कथेला. अतृप्त देह बेधुंद प्रणय. दिनू नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला. यंदा तो 13वीला शिकत होता. काही वेळातच तो त्याच्या मित्राच्या म्हणजेच पक्याच्या घराजवळ आला. दररोज दोघं सोबतच कॉलेजला जात येत होते. काकू, पक्या निघाला का हो? त्याने बाहेरूनच गुलाब काकूला विचारले. अरे दिनू, जरा आत ये ना. हातून गुलाब काकूंचा आवाज त्याच्या कानावर पडला. दिनू नेहमी त्यांच्या घरात येत जात असे, त्यामुळे काकूंचं काहीतरी काम असावे असे वाटून तो पाठीवरची बॅग सांभाळत पक्याच्या घरात शिरला. काय हो काकू? तिच्याजवळ जात दिनूने विचारले. त्याची नजर गुलाब काकूंच्या देहावर फिरली. क्षणात त्याच्या मनात कसल्या तरी गोड संवेदना तळसळू लागल्या. त्याची नजर धुंद बनली, कारण याआधी त्याने तिला कधी असं बघितलं नव्हतं. पक्याची मम्मी त्यावेळी ती भलतीच सुंदर दिसत होती. तिच्या छातीचे आंबे भरगच्च होते. पाहणाऱ्याला वेड लागेल असे बहरलेले होते. कंबर नाजूक होती. पार्श्वभागाची भरीव गोलाई डोळ्याचे पारणे फेडणारी होती. मांड्या भरदार होत्या. एखाद्या 20 वर्षाच्या तरुणीसारखी ती दिसत होती. तिचे वागणेही काहीसे चंचल होते. दिनूची नजर तिच्या भरगच्च गळ्यावर खेळून राहिली, कारण छातीवर पदर नव्हता. ब्लाऊजमध्ये बंदिस्त झालेले तिचे मासल गोळे भलतेच आकर्षित दिसत होते. तिच्या श्वासाबरोबर वरखाली होत होते. तिचे पोट उघडेच होते. गोरेपान पोट त्याच्या नजरेला खुणवत होते. गुलाबने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या नजरेतील भावना तिने ओळखली. ती गालातच हसली. काहीशी हळुवार स्वरात ती म्हणाली, दिनू, जरा दरवाजा बंद करून कडी लावून ये. दिनूला आश्चर्य वाटले. काकूने दरवाजा का बंद करायला सांगितला हेच त्याला कळाले नव्हते, पण तिचे काहीतरी काम असेल असा विचार करून त्याने दरवाजा बंद केला. दिनू, सकाळपासून माझ्या पोटात दुखत आहे रे. काय झाले कुणास ठाऊक? पोटावर हात फिरवत ती कणत म्हणाली. काकू, औषध वगैरे घेतले नाही? तिच्या गोऱ्यापान पोटावरून नजर फिरवत दिनूने विचारले. औषध घेतले आहे रे, पण अजून दुखतच आहे, ती पोट चळत म्हणाली. तिने साडी कमरेच्या खूपच खाली नेसल्याने तिची बेंबी खूपच उठून दिसत होती. दिनू तिच्या नाभीकडे टक लावून पाहत होता. काकू, पक्या कुठे आहे? तिच्या आंब्याकडे पाहत त्याने विचारले. अरे, तो सकाळीच त्याच्या आत्याकडे गेला आहे. पोटावरचा हात आपल्या आंब्यांच्या पट्टीवर खाजवत धुंद आवाजात बोलली. राहायला गेलाय का? दिनूने विचारलं. नाही रे, संध्याकाळी येईल परत. दिनूच्या पॅन्टकडे पाहत ती म्हणाली. म्हणजे आज तो कॉलेजला येणार नाही तर? दिनू, आज तूही कॉलेजला जाऊ नकोस. तू इथेच थांब दिवसभर माझ्यासोबत. अभ्यास कर, मलाही सोबत होईल. असे म्हणत तिने माझा हात धरला आणि आपल्या पोटावर ठेवला. तिच्या मुलायम पोटाचा स्पर्श होताच दिनूच्या सर्वांगात संवेदना होऊ लागल्या. तिचे गोळे त्याला आता आव्हान करत होते. दिनूची नजर आता धुंद होत चालली होती. ब्लाऊजमधून तिचे आंबे अर्धवट बाहेर झळकत होते. त्यांचा मासालपणा त्याला चेतावत होता. दिनू, जरा पोटाला मालिश कर ना तुझ्या हाताने. पोट दुखायचे तरी थांबेल. तिने खांद्यावरचा पदर बाजूला केला आणि संपूर्ण पोट उघडे पडले होते. मासाळ गळ्याचा लांबट गोलाकार आकार दिसत होता. दिनू तिच्या कमरेजवळ बसला. हळूच तिचे पोट मालिश करू लागला. त्याचा हात तिच्या बेंबीपासून आंब्यांच्या खालपर्यंत फिरत होता. ती देखील खुश होत होती. तिच्या चेहऱ्यावर आता वेगळेच भाव दिसत होते. फार छान मालिश करतोस रे. माझे हे गोळे देखील खूप तरतरत आहेत. यांचे देखील मालिश कर. ती ब्लाऊजचे बटन काढू लागली. क्षणातच ब्लाऊज बाजूला केला. दिनूचे डोळे थक्क झाले. तिचे गोरेपान आंबे उघडे झालेले दिसताच डोळे विस्फारून पाहू लागला. अरे दिनू, घाबरू नकोस. मी स्वतः तुला हे करायला सांगत आहे. अगदी बिनधास्तपणे हात लाव. तुला वाटेल तिथे हात लाव. तिने दिनूचा हात पकडून आंब्यावर ठेवला. सर्वांगात वीज सळसळल्यासारखे दिनूला वाटू लागले. तिने डोळे मिटून घेतले. तो हळूच तिचे आंबे चोळू लागला. दिनूचे अंग तापले होते. पॅन्टमधून सोटा ताट झाला होता. दिनूला तिच्या मासाळ गोळ्यांनी घायाळ केलं होतं. डोळे भरून पाहत चोळू लागला होता. दिनूचा बांबू जोरजोराने उड्या मारू लागला. दिनूची भीती आता पळून गेली होती. हा, किती मस्त चोळतोस रे. आणखीन चोळ. खूप मस्त वाटत आहे. मला आता खूप बरे वाटू लागले आहे. ती डोळे मिटून चित्कारू लागली. दिनू तिचे आंबे दोन्ही हाताने चोळू लागला, दाबू लागला. तिचा एक आंबा त्याच्या पांज्यात मावण्यासारखा नव्हता. तो बेधुंद होऊन आंबे रगडू लागला होता. माझ्या मांड्या देखील दाब ना, असे म्हणत ती पालती झोपली. तिने साडी गुडघ्यापर्यंत ओढून घेतली. तिच्या गोरेपण भारदार मांड्या पाहून दिनू पुरता घायाळ झाला. त्याचे डोळे विस्फारले होते. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्या गरगरीत पार्श्वभागाचा आकार त्याला खूपच मोहित करू लागला. छान, आणखीन वर चढ ना दिनू. छान वाटत आहे. तिने साडी आणखीन वर केली. तिचे गोरे गोलमोठल पार्श्वभाग उघडा झाला. तो वेड्यासारखा तिच्या पार्श्वभागावरून हात फिरवू लागला. कचाकच दाबू लागला. हा, किती मस्त दाबतोस रे तू.
आता तर नेहमीच तुझ्याकडूनच मी अंग दाबून घेईन, पण ही गोष्ट कोणाला सांगू नकोस हां, ती म्हणाली. मी कशाला सांगू? तो तिच्या पार्श्वभागाच्या फटीत बोट फिरवत म्हणाला. त्याच वेळी तिने त्याचा बांबू पॅन्टवरूनच पकडलं. बापरे लब्बाडा, चांगलाच ताट झाला आहे की तुझा सोटा. त्याचा बांबू मुठीत धरत ती म्हणाली. तिचा हाताचा स्पर्श बांबूला होताच दिनू आणखीनच गरम झाला. पॅन्ट काढून तिच्या हातात आपला बांबू द्यावा असे त्याला वाटू लागले. तिने निकर घातली होती. आता त्याला तिच्या मोठ्या पार्श्वभागावर हात फिरवत तिची चिमणी पाहण्याची खूप इच्छा झाली होती. तिची चिमणी पाहण्यासाठी खूपच आतुरलेला होता. दिनूचे बोट तिच्या चिमणीजवळ जाण्यास हालचाल करू लागले होते. त्याची इच्छा ओळखून तिने मांड्या वाकवल्या. त्याने चटकन तिची निकर बाजूला सरकवली. तिची मस्तावलेली चिमणी खूपच मोहक आकर्षक दिसत होती. त्याने तिच्या चिमणीवरून हात फिरवायला सुरुवात केली. दिनूने तिच्या चिमणीत बोटं घालायला सुरुवात केली. काय रे लबाडा, भलताच चावट दिसतोस की. घुसवलेस की बोट माझ्या भोकात. ठीक आहे, कर आता आत बाहेर, मलाही बरं वाटत आहे. आता आपला बांबू तिच्या चिमणीत घुसवावा असे त्याला खूप वाटत होते. ती एकदम उतानी झाली आणि त्याचे बोट ओलसर बाहेर आले. तिच्या चिमणीतील स्रावाने ओले झालेले बोट त्याने बेधुंदपणे चाटले. स्रावाची तुरट करट चव त्याला मस्त वाटली. माझी चिमणी मस्त वाटली वाटते तुला. नंतर चाटत बस, आता कपडे काढ तुझे सगळे. असे म्हणताच काही क्षणात तो पूर्ण नांगड्या झाला. बापरे, केवढा मोठा तुझा हा सोटा. ती विस्फरलेल्या नजरेने बांबूकडे पाहू लागली. दिनूने तिचे भरदार आंबे चोळायला सुरुवात केली. गुलाब काकू आता खाली झुकली. त्याचा बांबू हातात धरून हलवू लागली. त्याचा शेंडा आपल्या गालावर फिरवू लागली आणि तोंडात घेऊन चोखू लागली. त्याचा संपूर्ण बांबू आपल्या तोंडात घेऊ लागली. गुलाब आता पूर्ण नग्न झाली. काय रे, माझ्या चिमणीचा स्वाद आता चोखलास ना? मांड्या फाकवत उतानी चौपत तिने विचारले. होय काकू, मला तुझी चिमणी चाटायची आहे. असे म्हणत दिनू खाली झुकला आणि फाकवलेल्या मांड्यामधील चिमणी चाटायला सुरुवात केली. ती वेड्यासारखी चित्कारत होती. बस बस दिनू, नाहीतर मी अशीच तृप्त होईन. मला तर तुझा बांबू चिमणीत घालून घ्यायचा आहे. तिने त्याला चिमणीत बांबू घालण्याचा इशारा केला. थोड्या वेळाने तिने त्याचा बांबू चोळला आणि आपल्या मांड्या फाकून चिमणीच्या तोंडावर ठेवला आणि हळूहळू आत घालण्यास सांगितले. दिनूने आपला सोटा तिच्या चिमणीत घुसवायला सुरुवात केली. तिच्या ओल्या चिमणीत त्याचा सोटा अगदी मुलायमपणे घुसू लागला. तशी ती चित्कारू लागली. खूप छान वाटतंय दिनू. दिनू डोळे मिटून त्या स्पर्शाचा आनंद घेत म्हणाला. जोरजोराने धक्के मार दिनू, मी त्याला जवळ ओढत म्हणाली. आता दिनू तिचे आंबे दोन्ही हाताने दाबत बेधुंद होऊन खाली तिच्या चिमणीत आपल्या सोट्याचे दणके देऊ लागला. खरोखर काकू, किती मस्त मजा येते या खेळात. असे वाटत आहे तुला रोज येऊन असं तुझ्याबरोबर संभोग करू. तिचे बरगत आंबे जोरजोराने दाबू लागला. आता त्याचा वेग खूपच वाढला होता. तिनेही त्याला घट्ट आवडले. दणक्या दणक्यात तिचे आंबे वरखाली डोलत होते. तिची चिमणी ही आता खूपच बुळबुळीत झाली होती. ती पाझरू लागली. एवढ्यात दिनूने आपल्या वीर्याचा फवारा गुलाब काकूच्या चिमणीत सोडला आणि तिच्या अंगावर पडून शांत झाला. तीही शांत झाली होती. ती खुश होती. खरं तर तिची खूप दिवसापासून दिनूवर नजर होती. मुलाला तिने मुद्दाम आत्याकडे पाठवलं होतं, कारण तिच्या अतृप्त देहाला दिनूकडून शांत करून घ्यायचं होतं. तिच्या देहाला अशाच तरुण शरीराची ओढ लागली होती. ते शरीर आता दिनूच्या रूपाने तिला मिळाले होते. ती तृप्त झाली होती. चला तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट कमेंट करून सांगा. अशाच गोष्टींसाठी प्रेमस्पर्श चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. खाली उजव्या बाजूला माझी वयस्क प्रियसी त्यावर क्लिक करा आणि गोष्टीचा आनंद घ्या. तसेच डाव्या बाजूला ट्रिपल सीट ही गोष्ट बघायला विसरू नका. त्यावर क्लिक करा आणि त्या गोष्टीचाही आनंद घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.